पुण्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न पडण्यासारख्या दोन घटना आज सकाळपासून पुण्यामध्ये घडलेल्या आहेत। पुण्यामध्ये एकाच भागात जवळपासच्या दोन एरियांमध्ये झोन 1 मध्ये दोनदा गोळीबाराच्या घटना घडलेल्या आहेत। आता मी दुसऱ्या लोकेशन वरती उभी आहे। सकाळी आपल्याला माहिती आहे घोरपडे पेठेमध्ये एक फायरिंगची घटना झाली होती, ज्यामध्ये एक जण जखमीही झाला होता। त्यानंतर आता सलग दुसरी घटना आहे घोरपडे पेठेच्या बाजूच्याच भागात म्हणजेच लोहियानगर मध्ये हा सगळा गोळीबाराचा प्रकार झाला। आता मी क्राईम लोकेशनच्या इथे उभी आहे। तुम्ही जर माझ्या मागे पाहिलं तर हे तेच लोकेशन आहे ज्या ठिकाणी ही सगळी फायरिंगची घटना घडलेली आहे। जी काही प्राथमिक माहिती सध्या तरी पोलिसांकडून मिळते त्यानुसार असं कळतंय की 3 तरुण आहेत, तिघही अल्पवयीन आहेत आणि या अल्पवयीन तरुणांच्या पैकी एकाकडे पिस्टल होती। याच पिस्टल मधून त्यांनी इथेच थांबून एक राऊंड फायर केला आणि ज्याच्यावरती हे फायर केलेलं होतं तो या सगळ्यामध्ये थोडक्यात बचावलेला आहे। त्याला कुठलीही दुखापत या सगळ्यामध्ये झाली नाही। मात्र या तरुणांनी दहशत माजवण्याच्या हेतून पुन्हा इथून ते गल्ली नंबर 9 मध्ये गेले। ही जी आहे ती गल्ली नंबर 3 आहे आणि त्यानंतर 3 मध्ये गोळीबार केल्याच्या नंतर हे सगळे जण गल्ली नंबर 9 मध्ये गेले आणि 9 मध्ये जाऊन पुन्हा त्यांनी एक राऊंड फायर केला। दहशत माजवण्यासाठी म्हणून केलेलं हे सगळं फायरिंग होतं अशी आतापर्यंतची माहिती समोर येते। एका ठिकाणी त्यांना एका व्यक्तीला टार्गेट करायचं होतं। जुने वाद आहेत आणि जुन्या वादातून एका तरुणाला खर तर संपवण्याच्या हेतून त्याच्यावरती हे फायरिंग केलेलं होतं, पण सुदैवानं तो या सगळ्यामध्ये बचावला। त्यानंतर पुन्हा एकदा दहशत माजवण्यासाठी म्हणून दुसऱ्या नंबरच्या गल्लीमध्ये म्हणजेच 9 नंबर गल्लीमध्ये जाऊन फायर करण्यात आलं अशी एकंदरीत माहिती आहे। तीनही आरोपींचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे। आरोपी निष्पन्न करण्याचं काम सुरू आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी डोक्यावरच एक सीसीटीव्ही कॅमेरा दिसतोय। हा कॅमेरा जर चालू असेल तर या कॅमेरामधून कदाचित पोलिसांना लगेचच इथलं सीसीटीव्ही जे आहे ते रिकव्हर करता येऊ शकतं, आरोपींचा शोध घेता येऊ शकतो। खरं तर 2 आरोपी पोलिसांना निष्पन्न झालेले आहेत, मात्र एक आरोपी अजूनही निष्पन्न झालेला नाही असं कळतंय। पण जे तीनही आरोपी आतापर्यंत अंदाज व्यक्त केला जातो त्यातले 2 तर अर्थातच मायनर आहेत, म्हणजे लहान आहेत, 16-17 वर्षांची ही मुलं आहेत आणि तिसरा एक जो आरोपी आहे तोही कदाचित मायनर असण्याची शक्यता वर्तवली जाते। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक पुंगळी जी आहे ती सुद्धा पोलिसांना सापडलेली आहे। गल्ली नंबर 9 मध्ये सुद्धा असाच प्रकार घडलेला आहे आणि पुण्यातल्या लोहियानगर मधली ही सगळी घटना आहे। सकाळी घोरपडे पेठेमध्ये अशाच पद्धतीचं फायर झालेलं होतं। 3 राऊंड फायर केलेले होते। त्यामध्ये सुद्धा एका तरुणाला यातली एक गोळी लागली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्या प्रकरणामध्ये मात्र लोहियानगरच्या प्रकरणापेक्षा तिथे फार जास्त वेगाने कारवाई झाली असं म्हणावं लागेल, कारण त्या प्रकरणामध्ये अगदी पोलीस चौकीच्या समोर झालेला हा सगळा प्रकार होता, घोरपडे पेठ पोलीस चौकीच्या समोर। त्यामुळे पोलिसांनी पळून जात असलेल्या एका आरोपीला, जो मुख्य आरोपी आहे, त्याला तातडीनं अटक केलेली आहे। सुजल असं त्याचं नाव आहे, सुजल परदेशी असं त्याचं नाव आहे आणि पूर्वीच्या वादातून त्यानं हे सगळं केल्याची माहिती आहे। मात्र या प्रकरणातले जे आरोपी आहेत ते आरोपी अजूनही पोलिसांना सापडलेले नाहीत। अल्पवयीन ही मुलं आहेत असं कळतंय। आपण बघतोय अजूनही पंचनामा सुरू आहे, फॉरेन्सिकची टीम दाखल झालेली आहे। इथल्या आजूबाजूच्या लोकांचे जबाब घेतले जात आहेत। तो कोणाचा मित्र होता, नेमकं काय झालेलं आहे, बॅकग्राऊंड या सगळ्याची काय आहे, हे सगळं सध्या पोलिसांकडून पडताळलं जात आहे। काही वेळापूर्वीच या ठिकाणी क्राईम डीसीपी गौहर हसन सर दाखल झालेले होते। त्यानंतर झोन 1 चे डीसीपी कृषिकेश रावले सर सुद्धा येऊन गेलेले आहेत आणि दोघांनी सुद्धा या ठिकाणी एकंदरीत पाहणी केलेली आहे एकाच झोनच्या हद्दीमध्ये आणि अगदी जवळ म्हणजे 1.5-2 किलोमीटरचा फार तर अंतर असेल। या अंतरामध्ये सलग 3दा फायर झालेला आहे, म्हणजे या ठिकाणी 2दा फायर झाला आणि तिकडे एकदा फायर झाला, असं 3 घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे एकंदरीतच पुणे पोलिसांचा धाक, कायद्याचा धाक सध्या गुन्हेगारांना राहिला नाहीये असं वाटतंय, कारण हा जर एरिया आपण संपूर्ण पाहिला तर लोहियानगरचा हा भाग आहे, इतक्या लहान लहान गल्ल्या आहेत, इतकी छोटी छोटी घरं आहेत, प्रचंड लोकसंख्या आहे, सतत वर्दळ असणारा भाग आहे। म्हणजे आता इथे फायर होऊन गेलेला आहे, गोळीबार झालाय, तरी सुद्धा गर्दी जर आपण पाहिली तर प्रचंड गर्दी आहे या ठिकाणी। त्यामुळे अशा पद्धतीच्या वर्दळीच्या भागामध्ये येऊन गोळीबार करणं, आरोपी सुद्धा इथलेच राहणारे आहेत। त्यामुळे एकंदरीत असं निष्पन्न होतंय की या गुन्हेगारांना आता कसलाही धाक राहिलेला नाही। आपण जर चुकून मिसफायर आपल्याकडून झालं आणि हे एखाद्या निष्पाप व्यक्तीला लागलं तर पुढे काय, या सगळ्याचा विचारही केला जात नाहीये। विशेष म्हणजे जसं घोरपडे पेठेच्या परिसरामध्ये त्या घटनेमध्ये असं घडलेलं होतं की घोरपडे पेठ पोलीस चौकीच्या समोर फायर झालेलं होतं आणि इथे लोहियानगर पोलीस स्टेशन जे आहे, लोहियानगर पोलीस स्टेशन इथून फार तर 100-150 मीटरच्या अंतरावरती असू शकतं। त्यामुळे इतक्या जवळच्या अंतरावरती जर आपण पाहिलं तर
अशा पद्धतीनं इतक्या जवळ जर फायर होत असेल, पोलीस चौकीच्या समोर इतकं जर हे फायरिंग केलं जात असेल, तर एकंदरीतच आपण असं म्हणू शकतो की खूप जास्त पोलिसांना आव्हानात्मक या सगळ्या गोष्टी आहेत. पोलिसांचा धाक नाहीये. पोलीस चौकीच्या 100-150 मीटर, 50 मीटरच्या अंतरामध्ये फायरिंग केलं जातंय. इतके जास्त हे आरोपी निर्ढावलेले आहेत, गुन्हेगार निर्ढावलेत असं म्हणावं लागेल. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आता पोलिसांना खूप मोठं आव्हान निर्माण झालंय, की या सगळ्या घटना त्यांना टाळायच्या आहेत. ज्यांनी या प्रकरणामध्ये गोळीबार केलाय, सकाळच्याही प्रकरणातले, आत्ताही प्रकरणातले आरोपी लवकरात लवकर निष्पन्न करून त्यांना अटक करायची आहे. त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवायचंय. असे एकंदरीत प्रयत्न पोलिसांचे सुरू असलेले पाहायला मिळतात. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पोलिसांचा पंचनामा आता जवळपास पूर्ण झालाय आणि पथकं लगेचच रवाना केली जाणार आहेत आरोपींच्या शोधासाठी. त्यामुळे आरोपींना अटक करण्यात पोलिसांना कधी यश येत आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि अशा पद्धतीच्या घटना रोखण्याचं आव्हान सुद्धा असणार आहे. डीसीपी येऊन गेलेले आहेत. इथून पुढच्या काळात या प्रकरणांमध्ये नेमकी काय काय अपडेट येते हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.